दंडवत प्रणाम दादा. दंडवत. जसं की मी आपल्याला सांगितलंच होतं की ब्रह्मविद्या परिवार जो आहे त्या ग्रुपमध्ये आपलं ध्यान साधनेचं मेडिटेशन ऑलमोस्ट 50हून जास्त लोकांनी डाउनलोड केलं. आणि श्री गुरुजींचाही त्याला खूप मोठा आशीर्वाद लाभला आहे. तर ती उत्सुकता मला थोडी अजून वाढवायची आहे आणि आपलं जे मेडिटेशन आहे ना ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं म्हणून मी विचार केला की आपल्याशी बोलावं. तर आपण जो काही आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल फर्स्ट ऑफ ऑल मला आपल्याला थँक्यू बोलायचं. आपण जो म्हणजे उपक्रम सुरू केलेला आहे, या ध्यान साधनेला आपण पुढे संवर्धित करत आहात, याबद्दल सर्वप्रथम आपल्याला धन्यवाद देतो, दंडवत करतो. कारण ही अशी एक गोष्ट आहे की जी गोष्ट प्रत्येकाला साधनेच्या स्तरावर एक उंची प्राप्त करून देणारी आहे. आणि या दृष्टीनं आपण करीत असलेला प्रयत्न स्तुत्य आहात. आपलं अभिनंदन आहे. श्री गुरुजींची आपल्यावर प्रसन्नता आहे, याचाही विशेष आम्हाला आनंद आहे. धन्यवाद. दंडवत दादा. तर जो कोणी हा व्हिडिओ पाहतात त्यांना मला सांगावं असं वाटतं की जे ध्यान साधना मेडिटेशन तुम्ही ऐकत आहात तो आवाज कोणाचा माहितीये का तुम्हाला? आपले आदरणीय दादा नितीन दादाजी बांदकर यांचा तो आवाज आहे. आणि दादा तुम्हाला सांगू का मी हे मेडिटेशन रोज ऐकते आणि ज्या पद्धतीने म्हणजे माझ्या स्वतःमध्ये मी बदल पाहिलेत ना ते अप्रतिम आहेत. त्यामुळे मला आता असं वाटतं की की म्हणजे हे तुम्ही केलं आहात ना तर तुम्ही स्वतः याबद्दल खूप काही सांगावं. त्यासाठी मी तुम्हाला एक 2-3 प्रश्न विचारेन. आपण आपल्या ग्रुप मधल्यांची अजूनही उत्सुकता वाढवूया. तर माझा पहिला प्रश्न आहे आपल्याला की ही ओव्हरऑल कॉन्सेप्ट जी होती ती कोणाची होती? हा महत्वाचा प्रश्न आहे. याची जी ध्यान साधनेची सुरुवात झाली, अर्थात आता जरी त्याचं मूर्त रूप आपल्याला दिसत असेल, तरी याच्या पाठीमागे अनेक वर्षापासूनची, अर्थात ही संकल्पना आचार्य प्रवर श्री गुरुजींची ही संकल्पना, की या ध्यान साधनेच्या माध्यमातून श्री गुरुजींचं श्रीमद भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायानुसार आत्मसंयम योग, या आत्मसंयम योगाची जी अनुभूती आहे, की तिथे साधकाने स्वतःला कशा पद्धतीनं तयार केलं पाहिजे. एक साधनेची अवस्था असते, तेव्हा साधनेच्या अवस्थेत गेल्यानंतर तो साधक ठरत असतो. साधक म्हणजे जो साधना करतोय तो साधक. पण त्या साधनेला कशा पद्धतीनं एक मूर्त रूप असलं पाहिजे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये स्मरणासाठीचे जे संदर्भ येतात, त्यावर श्री गुरुजींचं फार मोठं चिंतन आहे. आणि स्वतः श्री गुरुजींनी आम्हाला प्रसन्नतेनं मनोधर्माने त्याविषयी सर्व गुरुंना मार्गदर्शन केले. सर्वप्रथम त्यामध्ये नामस्मरणामध्ये जसं आपण नवरात्रामध्ये स्मरण करतो, दीर्घ उच्चारी स्मरणाचा प्रयोग हा सर्वप्रथम मार्गामध्ये राबवला जायचा. आणि त्यानंतर त्या प्रक्रियेतून पुढे या गोष्टी वाढत गेल्या, टप्प्याटप्प्याने या गोष्टी वाढत गेल्या. श्री गुरुजींच्या मनोधर्माला आम्ही पात्र होत गेलो. श्री गुरुजी मनोधर्माने काही गोष्टी सांगत गेले. आणि यातून ही ध्यान साधना जी आहे, मानवपंथी ध्यान साधना ही उदयाला आहे. बरं, मी या पाठीमागे आपल्याला असं सांगेल की श्री गुरुजींचं या पाठीमागे चिंतन होतच, परंतु ही महानुभावीय जी परंपरा होती, अर्थात आमच्याकडे ध्यान साधना कधी नव्हती असं नाही. बरं, बऱ्याच लोकांचा गैरसमज असतो की महानुभाव पंथात ध्यान साधना वगैरे हा प्रकार नव्हता किंवा नाही, असं नाही. महानुभाव पंथात फार पूर्वीपासून, आचार्यांच्या कालखंडापासून ही ध्यान साधना होती. आमच्याकडे जो विजन प्रक्रिया येते, जी नित्यविधीमध्ये जे 7 नित्यविधी सांगितले जातात, ज्यामध्ये विजन हा एक महत्वपूर्ण विधी आहे. आणि या विजन प्रक्रियेमध्ये ही ध्यान साधना अंतर्भूत येत होती. तुम्हाला कदाचित कल्पनाही असेल, मध्यंतरी आम्ही तेव्हा ध्यान साधना म्हणजे आचार्य श्री गुरुजींच्या 61वा अभिष्ट चिंतन सोहळा, अभिवंदन सोहळा जेव्हा जगामध्ये साजरा झाला, तेव्हा याविषयी आम्ही एक संपूर्ण एक क्लिप तयार केली होती, कदाचित आपणापर्यंत पोहोचलेली नसेल. परंतु त्यावेळेस आम्ही हे उद्घोषित केलेलं होतं की ध्यान साधनेची बीज आम्हाला लीळाचरित्रात सापडतात, स्मृतीस्थळात सापडतात, अन्वय स्थळामध्ये याचे उल्लेख आम्हाला आढळतात. एक महत्वपूर्ण संदर्भ आपल्याला पाहायला मिळतो, तो म्हणजे आपले जे अचल मुरारी वास आहे. निर्वेद स्तोत्रामध्ये आपण
अचल मुरारी बास हे नाव ऐकतो. अचल मुरारी अंकिता अविधी रिगावा नाही पाहता, आचारी होय दत्ता निरोप. हे यांचं नाव खरं मुरारीबास असं होतं. मग यांना अचल मुरारीबास का म्हटलं गेलं? कारण जेव्हा हे ध्यानासाठी, स्मरणासाठी, विजनासाठी बसायचे, इतके निश्चळ व्हायचे, इतके अचल व्हायचे. अचल, चल म्हणजे हालचाल असलेली, आणि त्याला म्हणजे नाही, हालचाल नसलेली अवस्था म्हणजे अचल अवस्था. त्यांच्या बसण्यावरून त्यांचं नाव अचल मुरारी पडलं. पहा, महानुभावांचा इतिहास किती गौरवशाली आहे. एखाद्याच्या बसण्या उठण्यावरून त्याची ओळख ठरू शकते. म्हणजे याच्यामध्ये अचल मुरारी बसांचं जे काही योगदान आहे, आम्ही पाहतो की त्या अन्वय स्थळात उल्लेख येतो. जेव्हा गुरुकुळाने त्यांना पाहिलं, अचल मुरारी बास स्मरणाला बसले, आणि अक्षरशः त्यांच्या डोक्यावर येऊन एक पक्षी बसलेला आहे. आपण कल्पना करू शकतो का की आपल्या जवळ एखादा पक्षी येईल, परंतु एक पक्षी आलाय आणि त्यांच्या डोक्यावर बसला. कारण त्यांची श्वासाची गती सुद्धा मंदावलेली आहे. पक्षाला सुद्धा ते जिवंत आहेत की निर्जीव आहेत हे लक्षात येत नाही. म्हणून जसं आपल्याला एखाद्या पुतळ्यावर पक्षी बसलेला पाहायला मिळतो, तसं पुतळा समजून त्या अचल मोरारी बासांच्या डोक्यावर पक्षी येऊन बसतो. ही ध्यानाची सर्वोच्च अवस्था आहे की ज्याच्यामध्ये अचल मोरारी बास दिसतात. आणि याच प्रक्रियेच्या माध्यमातून आमच्या पूर्वजांनी श्रीमद भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायात जो आत्मसंयम योग आहे, त्या आत्मसंयम योगामध्ये ही ध्यानाची अवस्था साधल्याचे अनेक साधकांच्या प्रक्रियेत आम्हाला मुरारी मल्लांच्या इतिहासात दिसून येतं. एवमच या प्रक्रियेतून साधकाला स्मरणासाठीची जी अवस्था आहे, ज्याला आम्ही विजन असं म्हणतो. विजन म्हणजे काय? जनविरहित ते विजन. पण नुसतं जनाच्या वेगळं होणं अपेक्षित आहे का? विरहित, ही शब्द विरहित होण्याअर्थी आहे, पण नुसतं जनाच्या विरहित नाही. आम्ही आमचे इंद्रिय आहेत, मन आहेत, आमच्या वासना आहेत, कामना आहेत, अनेक विचार आहेत, भावना आहेत, कल्पना आहेत. या सगळ्या ज्या आम्ही जो संग्रह एकत्रित केलाय, ज्याला आम्ही डोक्यावर घेऊन वागतोय, निरर्थक ओझ, ज्याला आमच्या चित्रामध्ये आलिंबन असं म्हटलं गेलेलं आहे. आणि म्हणून या ध्यान साधनेमध्ये आम्हाला निरालंबनता येते. या ध्यान साधनेमध्ये आम्हाला अस्थिपरीची पाळमुळं आम्हाला यामध्ये आलं. तर स्वामींनी जो तनधैल्या वावराचा दृष्टांत जो दिलेला आहे, तो तनधैल्या वावराच्या दृष्टांताप्रमाणे आधी त्यातलं जे काही काडी कचरा आहे ते बाजूला करावं लागेल, आणि मग तिथे बीजारोपण करावं लागेल. अशा पद्धतीनं आधी आमच्या मनामध्ये असलेले संकल्प, विकल्प, विचार, प्रक्रिया, भावना, कल्पना, या सगळ्या नानाविध गोष्टींचं ओझं जे आहे ते आम्हाला बाजूला करणं अपेक्षित आहे. आणि त्या अर्थाने आम्ही त्याची जी डिझाईन जी पाहिली आम्ही ध्यान साधनेची, तर आम्हाला त्यामध्ये अस्थिपरीची पाळंमुळ, म्हणजे विकार आणि विकल्पाच्या शून्यतेचं आम्हाला दर्शन त्याच्यात घडेल. निरालंबनतेचं त्याच्यामध्ये आम्हाला दर्शन घडेल. त्यासोबतच स्मरणाची प्रक्रिया, म्हणजे तुम्ही टप्प्याटप्प्याने जर पाहत गेलात, मी शरीर नाही, मी मनही नाही, या भावनेत जेव्हा आम्ही त्याला अनुभवात उतरवतो खऱ्या अर्थाने, म्हणजे आम्ही केवळ विचार प्रक्रियेत किंवा भावनेरूप प्रक्रियेमध्ये जर जगत असतो, हे खरं जीवन नसून एक आमच्यातला जो जीवात्मा आहे, त्या जीवाचा एक स्वतंत्र एक स्वभाव आहे. लक्षात घ्या, जसं प्रत्येक गोष्टीची एक त्याचा एक आत्मा असतो त्या गोष्टीचा, तसं या जीवाचा पण एक आत्मा आहे बरं का. तो मन नाहीये, तो शरीर नाहीये, ती बुद्धी नाहीये. ही सगळी माध्यम आहेत ज्या माध्यमातून आम्ही अवग्रहण करत असतो. पण याच्या पलीकडे जाऊन केवळ जीव स्वरूपाचा एक स्वभाव, आणि तो स्वभाव म्हणजे काय? ईश्वर दास्य. म्हणजे या सुरुवातीपासून ते ईश्वर दास्यापर्यंत पोहोचवणे, हा अस्थिपरीचा असलेला अनुबंध आम्हाला या ध्यान साधनेमध्ये दिसतो. आम्ही जेव्हा मी मन नाही, मी शरीर नाही, मी मनही नाही असं म्हणत असताना, विकार हा इंद्रिय धर्म, विकल्प हा मनोधर्म. आलं का लक्षात? आता आपल्या या सूत्रात आपल्याला ते दिसते. विकार हा इंद्रियाचा धर्म आहे, आणि म्हणून मी हे शरीर नाहीये, मी हे इंद्रिय नाहीये, हा आम्ही विकार बाजूला केला. विकल्प हा मनोधर्म, विकल्प हा मनाचा धर्म आहे, म्हणून मी मनही नाही. अशा माध्यमाने विकार आणि विकल्पाच्या पलीकडे आम्ही तर जातोच, परंतु या पलीकडे जाऊन मी मन नाही म्हटल्यानंतर यातले संकल्प, विकल्प, विचार काहीच नाही. हे निरर्थक जे आम्ही ओझं वागवतो आहोत. कल्पना करा की
आपण ते पाहत असतो नेहमी कुठेतरी एखाद्याच्या डोक्यावर काहीतरी मार लागतो पडल्यानंतर, आणि मग त्याची स्मृतीभ्रंश होते आणि मग तो म्हणतो मैं कोण हूँ, मैं कहा हूँ. समोरच्या माणसाला ओळखू शकत नाही. का बरं? त्याच्या आईला ओळखता येत नाही, त्याच्या बहिणीला ओळखता येत नाही, त्याच्या भावाला ओळखता येत नाही. काय झालं? अर्थात तो आपण स्मृतीमुळे आपण एकमेकाची आई बहीण भाव भाऊ आहोत, केवळ स्मृतीमुळे. बायोलॉजिकली आहोतच, विषयच नाही. पण ओळख कशामुळे आपण ठेवली? ती आपल्या केवळ स्मृतीमुळे आहे. ती स्मृती जर भ्रंश झाली तर काय, माणूस तर जिवंत असतो पण तो ओळखत नाही. याचाच अर्थ आमच्या स्मृती, त्या स्मृतींच्या आधारे आम्ही ओळखी वाढवल्यात, तो संग्रह जमा केलेला आहे. जसं शरीराचा एक संग्रह आहे. आम्ही लहान असताना आमचं वजन 5 किलो होतं, 10 किलो होतं, 15 किलो होतं, 25 किलो होतं. आज आमचं वजन 40 किलो आहे, 50 किलो आहे. काय झालं नाही? आम्ही जो जेवण केलं, ते जेवण, तो जेवणाचा संग्रह वाढत वाढत आमचं शरीर मोठं झालं. तसंच मनाचा एक संग्रह आहे. तो मनाचा संग्रह वाढत वाढत आम्ही त्याला त्या स्तरावर वाढवला, आणि मग तोच संग्रह आपल्याला ओझं वाटू लागला. मग नकारात्मक विचार येत गेले, निरर्थक विचार होत गेले, आणि मग आम्ही कोण आहोत हेच आम्ही विसरून गेलो, आणि आम्ही त्याच्याशी, त्या स्मृतीच्या आधारे आम्ही अडकून बसलो त्याच्यामध्ये. आणि म्हणून मूळ जीव स्वरूपाच्या स्वभावापर्यंत पोहोचवणे हा या ध्यान साधनेचा मूळ उद्देश आहे. आपल्याला त्याची डिझाईन पाहून आपल्याला लक्षात येईल. दादा, मला अजून एक विचारायचं होतं की आता आमच्यासारखे गृहस्थाश्रमी लोक, तर आपण जे काही पाहिलं ऑब्वियस, म्हणजे याच्यामध्ये तुम्ही विकार विकल्प सगळ्या गोष्टी सांगितल्या, पण एक साधा प्रश्न येतो. जेव्हा आता माझा थोडाफार अभ्यास चालू आहे त्यामुळे मला गोष्टी समजतात, पण ज्यावेळी तो म्हणतो ना, ज्यावेळी अगदी हा रिकामा होता हा जेव्हा कोणा माझा रिकामा होता देवाच्या अभ्यासाविना, म्हणजे जेव्हा ते ज्ञान नव्हतं गीतेचं असो किंवा ब्रह्मविद्येचं, त्यावेळी मात्र नेहमी हेच प्रश्न पडायचे की आयुष्य जगायचं कसं, जगायचं कसं. पण कुठे ना कुठे श्री गुरुजींचा आशीर्वाद होता, मग मग स्मरण सुरू झालं, आपल्या भाऊंचा म्हणजे आपले संत जे आहेत त्यांचा आशीर्वाद होता, त्यामुळे कुठे ना कुठे ती चाल सुरू होत गेली आणि ते तिथपर्यंत मी पोहोचले आणि नंतर समजू लागलं. पण एक गृहस्थाश्रमी म्हणून माझ्यासारखी, मी जे आधी स्टेजमध्ये होती त्यासारखी एखादी व्यक्ती असेल, तर त्याला तुम्ही ह्या ध्यान साधनेचे फायदे कसे समजवाल, त्याचे एक जनरल भाषेमध्ये, की बाबा गृहस्थाश्रमांना या साधनेचा असा फायदा होईल, असे बेनिफिट सांगाल प्लीज. बिलकुल बिलकुल, निश्चित. कसं आहे, तसं मी आता त्याचा उद्घोष केलेलाच होता, पुन्हा एकदा मी करतो. मुळात असं आहे की आम्ही गृहस्थाश्रमात आहोत. आम्ही आमची कामं करतो आहोत. आम्ही व्यवसाय, व्यवहार, व्यापार, नाते, संबंध, या सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्ही वावरतो. या प्रक्रियेत आम्हाला जे नैराश्य येतं, किंवा कधी कधी एखादा मनुष्य की तो फार प्रयत्न करत असतो, फार प्रयत्न करतो, तो यशाच्या पाठीमागे धावत असतो, की त्याला यशाची गरज आहे, त्याला कुठेतरी विजय हवा आहे, त्याला कुठेतरी काहीतरी प्राप्त करायचे, स्वाभाविक आहे. एकदम निरालंबनता किंवा या प्रक्रिया साधल्या साधल्या किंवा आम्ही ग्रस्त असण्यासाठी तुम्ही निरालंबी व्हा असं सांगून जमणार नाही. परंतु त्याला जे कमवायचं आहे, त्याला जे मिळवायचं आहे, त्यासाठी जो वे आहे, जो मार्ग आहे, तो मार्ग मात्र कधी कधी तो चुकीचा निवडतो, आणि मग यश लांबत लांबत जातं ते यश. मुळात काय होतं की या प्रक्रियेला पाहत असताना, समजत असताना, कुठली प्रक्रिया आम्हाला ध्येय म्हणू नये, ती प्राप्य म्हणू नये, ते प्राप्त करायचंय, अशा अवस्थेत त्याच्या एक विशिष्ट पद्धती असते, आणि त्या पद्धतीशी किती संपर्कात राहावं याची एक भूमिका असते. जसं आपण जेव्हा गाडी चालवत असतो, तेव्हा गाडी चालवत असताना आता राईटला वळायचंय, आता लेफ्टला वळायचंय. तुम्ही जेव्हा जेवायला बसता तेव्हा हाच विचार करता का? नाही नाही, आता राईटला लेफ्टला वळायचंय. गाडी चालवत असताना जो विचार केला तो जेवताना करतो का? अगदी करत नाही. तसंच आपण काही ज्या गोष्टी आहेत त्याचं स्वतंत्र, त्याचं बायफर्फिकेशन करणं कधी कधी विसरून जातो, आणि मग कधी कधी त्या प्रक्रिया एकामेकात शिरतात. जर जेवताना जर तुम्ही स्टेअरिंग समजून जर ताटाला इकडे तिकडे फिरत बसले तर काय होईल? जेवण होऊ शकणार नाही, आहे की नाही तुमचं? स्वाभाविक आहे. अक्षरशः अशाच पद्धतीनं मी एक उदाहरण दिलं की अशा पद्धतीनं आम्ही काही काही व्यवहारातल्या गोष्टी, नातेसंबंध जोपासत असताना, किंवा पती पत्नीचं नातं अत्यंत सुंदर नातं आहे, पण त्याच्यामध्ये भांडणं पाहायला मिळतं. कधी कधी त्याच्यात
आम्ही आमच्या विचारांना इतकं प्राधान्यत्व दिलेलं असतं की त्या प्रक्रियेला आपण, ते एक विचार आहेत हेही आपण समजायला तयार होतो. ध्यान साधना आम्हाला शिकवते की बाबा रे, हा एक विचार आहे, याला आम्हाला हे काही, जसं एखादी आम्ही गोष्ट तयार करतो. विचार करा की एखादी आपण सिमेंटनी वीट तयार केली, ती वीट फोडायला वेळ लागणार आहे. आम्ही आमचे विचार असे पक्के करून टाकलेत की ते फोडण्यासाठी आम्हाला, मग काय होतं, आमचे कधी कधी हे कॉन्क्रीट झालेलं असतं, ते तोडायला वेळ लागतो आम्हाला. अज्ञानामुळे, अन्यथा ज्ञानामुळे आमच्या विचार प्रक्रियेत, भावना प्रक्रियेत अशा पद्धतीच्या काहीतरी अन्यथा गोष्टी शिकतात. ध्यान साधना आम्हाला या अन्यथा ज्ञानापासून बाजूला करण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून आम्ही जेव्हा या प्रक्रियेत जातो, म्हणजे ध्यान साधनेच्या संबंधाने माझ्या संबंधात एक पत्रकार आले आणि त्यांनी माझ्याजवळ ही गोष्ट बोलून दाखवली होती. आणि ध्यान साधनेचं मागच्या वर्षी, कदाचित आपल्याला कल्पना असेल, श्री गुरुजींच्या 61व्या अभिवंदन सोहळ्यानिमित्त त्या ध्यान साधनेचं प्रकाशित कार्डही आपण काही केले होते, बऱ्याच भक्तांपर्यंत दिलेले होते. मी त्यांना ते दिलं. त्यांनी सांगितलं मला खूप टेन्शन असतं, तणाव असतो. आणि अक्षरशः ते महिन्यानंतर जेव्हा मला भेटले, तेव्हा त्यांनी सांगितलं की दादा, म्हटले, माझ्यात अगदी आमूलाग्र बदल झालेला आहे. नंतर मला त्यांचे एक मित्र भेटले. म्हटलं, ते पत्रकार तुमच्या म्हणे, हो, अगदी आमूलाग्र बदल झाला म्हटलं या माणसामध्ये ध्यान साधनेमुळे. तुम्ही जे सांगितलं त्याच्यामुळे अगदी आमूलाग्र बदल झाला. त्याच्या वागण्यात, बोलण्यात, विचार करण्याच्या प्रक्रियेत अगदी फरक पडलेला आहे. गोष्ट तीच असते. फक्त काय होतं, आमची विचार प्रक्रिया ही आम्ही योग्य वेने कधी कधी वापरत नाही. आम्ही कधी कधी, आता साहजिक असतं, आता तुमच्या सगळ्यांचा अनुभव आहे, एखादा स्टेटस आपण पाहतो आणि विचार करत बसतो दिवसभर, अरे माझ्यासाठी लावलं का, माझं काल असं बोलणं झालं म्हणून तर नाही लावलं, हा काय झालं. तो एखाद्याने लावलेला स्टेटस, एखाद्याची स्वतःची काहीतरी एखादी वाक्य, त्याला डोक्यात घेऊन आपण आपला अक्षरशः दिवस खराब करून टाकतो. या प्रक्रियेतून मला हे सांगायचंय की प्रत्येकाची विचार प्रक्रिया स्वतंत्र आहे. त्याला आम्ही आमच्याशी कनेक्ट करून किंवा आमच्याशी त्याचा संबंध जोडून आम्ही स्वतः जे काही भरकटतो आहोत, ध्यान साधना आम्हाला यापासून स्थिर व्हायला शिकवतो. दुसरं असं महत्वाचं सांगेल की जीवनामध्ये एकाग्रतेची आवश्यकता आहे. आम्ही एकाग्र नाही. आम्ही आता जसं मल्टीपर्पज ज्याला म्हणतात, मला आता इंग्रजी तेवढं काही येत नाही, म्हणजे मल्टी वर्किंग, एक काम करत असताना 10 कामं करण्याची सवय लागलेली आहे आपल्याला, आहे की नाही? या कामात त्या कामात ते काम. तसं आम्ही विचार प्रक्रियेमध्ये सुद्धा आम्ही काय होतं, आम्ही एकाग्र होऊ शकत नाही. मुलांमध्ये सुद्धा एकाग्रतेचा अभाव आजकाल दिसून येताना आम्हाला आढळतोय. मुलांना एकाग्रतेची आवश्यकता आहे. ध्यान साधना आम्हाला एकाग्र व्हायला शिकवते. ध्यान साधना हा ईश्वर भक्तीचा मार्ग निश्चित आहे, परंतु त्याच्याही आधी आम्हाला संसारात आम्ही जगायचं कसं याच्यासाठीची स्थिरता प्रदान करणारा एक सर्वोत्तम उपाय म्हणजे ही ध्यान साधना. म्हणजे बेसिकली इन शॉर्ट मी असं म्हणू शकते की मला माझ्या आयुष्यात स्पीड हवा असेल तर मला ध्यान साधना करायला हवी. एक्झॅक्ट एक्झॅक्ट. आणि एकाग्र जेव्हा असाल तुम्ही, तुम्ही योग्य वेळी चालणं अपेक्षित आहे तुम्हाला, तर त्यासाठी तुम्हाला एकाग्र व्हावं लागेल. तुम्ही ज्या तुम्हाला स्पीडने ग्रो अप करायचं आहे, किंवा आणखीन एक महत्वाचं, आजकाल डिप्रेशन, एन्झायटी, त्याच्यानंतर ते चिडचिड, ह्या ज्या काही गोष्टी वाढलेल्या आहेत ना, या प्रक्रिया, हे जे खूप प्रचंड, अक्षरशः म्हणजे एका संतांच्या माध्यमातून सांगायचं झालं तर, जसा आता कोरोनाचा कालखंड आलेला होता, तसा असा एक कालखंड पुढे भविष्यात 2040 ते 50 या दरम्यान येणार, 35 ते 40, 50 या दरम्यान अशी एक लाट उसळणार आहे की लोक फार डिप्रेस होणार आहेत. आताही तुम्ही जर याचा नेटवरून जर तुम्ही याचा रेशो पाहिला, आणि डिप्रेस असलेली मंडळी, एन्झायटी असलेली मंडळी, तर या प्रक्रियेत प्रचंड त्याचं प्रमाण वाढताना आपल्याला दिसते. याचं कारण काय, आम्ही फास्ट होण्याचा प्रयत्न करतो. आणि काय होतंय की मला हे आत्ताच पाहिजे. आम्ही काय झालंय की आम्हाला पहिले, तुम्हाला आठवेल की मोबाईल वगैरे काही नव्हते, पत्र पाठवण्याचं एक योग होतं. ते पत्र पाठवलं जायचं, मग ते पत्र पोहोचलं का याची वाट बघायची.
त्याच्यातून तो आनंद गवसायचा. आजकाल तो आनंद हरून बसला. काय झालं? आजकाल आपल्या घरी पाहुणे येणार आहेत तरी आपल्याला तो आनंद काही, आपल्याला माहिती आहे आधीच ते येणार आहे, फोन करून येणार आहे. नाही आलं तर आपण म्हणतो का फोन नाही करता आला काय याच्यात. आपण फारच्या नादामध्ये आपण त्यातला आनंद हरून बसलो. म्हणजे कधी कधी या प्रक्रियेतून आम्हाला त्याच्यासाठी जो वेळ देणं अपेक्षित आहे, तो वेळ जो आहे ना, तो तितका त्या गोष्टीसाठी वेळ अपेक्षित देणं आहे तो आम्ही देऊ शकत नाही. अभ्यासाला देऊ शकत नाहीये, रिलेशनला देऊ शकत नाहीये, आम्ही आमच्या साधनेला देऊ शकत नाहीये. तो वेळ देणं अपेक्षित आहे. मला एक गोष्ट आठवते फार चांगली. एक शेतकरी होता, त्याने देवाला हात जोडले, म्हटले देवा अरे काय तू म्हटलं इतक्या जनावर प्रसन्न होतो माझ्यावर, का म्हटले किती कष्ट करावं लागतात शेतात, देव त्याच्यावर प्रसन्न झाले. म्हटले सांग कसं करायचं. तेव्हा म्हटले तुम्ही माझ्याकडे का ताकद नाही दिली, मला पाहिजे तसंच झालं पाहिजे की शेतामध्ये बीज पेरा, मग 6 महिने पाणी घाला, त्याच्यावर कितीतरी मेहनत करावी लागते. अहो म्हटले सगळे सगळे बाकीचे व्यापारी वगैरे तर सुखी, आम्हीच दुःखी. देवाने सांगितलं तथाच तू, म्हटले तुला वाटेल तसं होईल. आणि झालं, त्याच्याकडे सामर्थ्य आले. लगेच त्यांनी हात समोर केला, म्हटलं ठीक. लगेच काय होईल, लगेच बी टाकलं. म्हटले बी सगळे उगवले पाहिजे. म्हटलं लगेच बी उगवले. म्हटले अरे, म्हटलं लगेच पुन्हा एका मिनिटाने आज्ञा केली त्यांनी, मोठे व्हा. म्हटले मोठे झाले. मोठे झाले. आता म्हटले त्यांना पाणी पाहिजे झाडांना. म्हटले लगेच पाऊस पाहिजे. लगेच तथाच तू, म्हटलं लगेच पाऊस पडला. पाऊस पडला आणि झाडं मोठी झाली. लगेच म्हटले काय, म्हटले पीक आलं पाहिजे. लगेच त्याला फळं दिसू लागली. आणि हे असं असताना काय झालं, वारा आला. वारा आला आणि वारा आल्यानंतर अक्षरशः ते पीक उभ्या उभी एकदम कोसळून गेलं. तो देवाला दोष देत, म्हटलं देवा तू मुद्दामून वारा पाठवला माझ्यासाठी, तुला माझं पावत नाही म्हणून. देवाने सांगितलं अरे तसं नाही रे बाबा. म्हटले मी तुला हे सगळं दिलं, पण त्या जमिनीत त्याची मुळं जी जायला पाहिजे होती, त्याच्यासाठी जो वेळ अपेक्षित होता तू त्याला दिलाच नाही. तू झाड वर पाहिजे, परंतु त्याला जमिनीत जाण्यासाठी मुळांना पाण्याची गरज असते. त्या पाण्याने त्याला वेळ घ्यावा लागतो. ती मुळ जमिनीत घट्ट रोवतात, पाय उभी करतात, झाडं मोठी तर झाली, पण त्यांची पायाची जी मुळं असतात ती मुळं तू वाढवली नाही. त्याच्यामुळे काय झालं, ते झाड कोलमडून गेलं. आणि मुळं वाढवायसाठी लागतो वेळ. देवाने त्याला हे समजून सांगितलं. मला हे सांगायचे की कुठल्याही गोष्टीला त्याला जो वेळ देणं अपेक्षित आहे तो न देता आम्ही त्याच्यातून जेव्हा निरर्थक अपेक्षा करत बसतो, त्या प्रक्रियेतूनही आम्हाला कधी कधी म्हणजे अशांततेतून हे विचार का निर्माण होतात, अशांततेतून. आणि त्या प्रक्रियेला शांती येण्याचे काम हे ध्यान साधना करते. ध्यान साधना आम्हाला स्थिरता शिकवते, स्टेबल होणं आम्हाला शिकवते. की एखादी गोष्ट स्वीकारणं काय असतं, मला हे वाटतं, मला ते वाटतं, मला ते वाटतं. देवाने आपल्यासाठी एवढं चांगलं निर्माण केलेलं आहे. कल्पना करा, आपण सूर्य निर्माण करू शकतो का? आपण हवा, पाणी नाही निर्माण करू शकत आपण. देवाने आपल्यासाठी जगण्यासाठी किती सुंदर जग निर्माण केलं. कल्पना करा उद्या सूर्यच निघाला नाही तर, आहे की नाही? आपण नाही कल्पना करू शकत. एवढं सगळं देवाने आमच्यासाठी दिलेलं आहे. या गोष्टीकडे न पाहता आम्ही काहीतरी, मला आणखीन काहीतरी चांगलं करता येऊ शकलं असतं, अशा विचार प्रक्रियेत आम्ही कधी कधी जातो. आणि शेवटी काय होतं, अति स्पीड जी आहे, म्हणजे अति घाई संकटात नाही, असं म्हणतात. स्थिरता प्रदान करते. आणि या स्थिरतेचं मूल्य त्या ध्यान साधनेतूनच आम्हाला मिळतं. म्हणून याही अर्थाने ध्यान साधना ही महत्वाची आहे. हो हो. तर मंडळी, तुम्हाला समजलं का दादांना काय सांगायचं होतं? स्पीड जर आयुष्यात हवा असेल तर तो स्थिरतेतून मिळेल, तो उत्तम स्पीड असेल. पण पण तोच स्पीड जर तुम्ही अशांततेतून मिळवला तर तो स्पीड तुम्हाला एक चुकीच्या मार्गावर नेईल. यश मिळणं तर दूरच राहील, पण आयुष्यात भरकटण्याचे जे चान्सेस असतील ते बरेच असतील. हो की नाही दादा? चालेल दादा, आपण आपला इतका अमूल्य वेळ ध्यान साधनेच्या ह्या संवर्धनासाठी दिला, त्याबद्दल खूप 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 आभारी. दंडवत प्रणाम. आपल्याला काही सांगायचं? शेवटी असा एक संदेश देऊ इच्छितो की ही जी ध्यान साधना आहे ही आपण नेहमी, आपण याला हे करण्याचा प्रयत्न करा, याला अंगीभूत करण्याचा प्रयत्न करावा. ज्याही मंडळींना आपण या प्रक्रियेमध्ये जोडलेलं आहे, या प्रक्रियेमध्ये आपण सहभागी व्हा. सोबतच या प्रक्रियेत आणखीन आपले काही जर रिक्वायरमेंट्स असतील, म्हणजे तसं रजिताताई आपल्याला कळवतीलच म्हणा, परंतु आपल्याला स्मरण साधनेत पुढे जायचं आहे.
आपल्याला किंवा आपल्याला यशाचा मार्ग आपल्याला निवडायचा आहे, त्यासाठी आपल्याला हे करायचं आहे. आम्ही लवकरच याचे काही कोर्सेस आपण या ठिकाणी घेऊन येणार आहोत. या प्रक्रियेतून आपल्याला ध्यान साधनेत पुढे जाणारच आहोत आपण, परंतु या ध्यान साधनेला अंगीभूत करून आपण मनाची स्थिरता प्राप्त करून आपण इतरांनाही याच्यात सहभागी करून घ्या. अर्थात याच्यामध्ये आपल्या सर्वांना या शांती हे टार्गेट लक्षात ठेवा. आम्ही कधी कधी या प्रक्रियेमध्ये असं समजतो की ध्यान साधनेमुळे मनशांती. आम्हाला काय करायचं आहे की योगस्थ कुरु कर्माणी, योगामध्ये स्थित होऊन कुरु कर्माणी. श्रीमद भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला भगवान सांगतात, आधी योगात स्थित हो आणि मग कर्म कर. ते कर्म बंधनकारक करणार नाही, आधी योगात स्थित होणं अपेक्षित आहे. योगस्थ कुरु कर्माणी. आमचं काय होतंय, आधी कर्म करून मग योगाकडे जाण्याचा प्रयत्न करतो. तसं नाही, आम्ही शांततेत ते कर्म करणं अपेक्षित आहे. शांतीमध्ये आम्हाला त्या प्रक्रिया, आपल्याला जीवनामध्ये शांतीमध्ये कुठल्याही पद्धतीचे आम्हाला तो सुख, श्रेय आणि शृंगार हा अनुभवता आला पाहिजे. कुठल्याही प्रक्रिया असते, तुम्ही तुमच्या कर्मराहाटीच्या प्रक्रियेत जगत असतानाही तिथे जर मंगल्य आणि पावित्र्य असेल तर काय होईल, आम्हाला त्या प्रक्रिया निश्चितच आनंददायी ठरतील. आणि म्हणून या प्रक्रियेतून सर्वांना त्याचा लाभ होईल भावना व्यक्त करतो. आपण सर्वांनी ध्यान साधना ही संवर्धित करावी अशा पद्धतीची आशा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. थँक्यू. दंडवत. धन्यवाद.